गाईस, तर आज आपण करणार आहोत परत प्रेसॉन्स आणि हे सुद्धा आहे ब्लूमिंग आर्ट। सध्या मी ब्लूमिंग आर्ट करते आहे कारण की सध्या ट्रेंड पण तोच चालू आहे आणि क्लायंट माझे इमेजेस आणि फोटोज रील्स वगैरे बघून त्याचीच रिक्वायरमेंट येते। ओके, तर मी डार्क शेड यूज करणार आहे आणि आज आपण डायरेक्ट फोकस करणार आहोत ब्लूमिंग आर्टवर की कसं करणार आहे। मी जेल पॉलिशवर ब्लूमिंग जेल अप्लाय केलेलं आहे आणि असे डॉट्स ठेवते। तुम्ही बघा डॉट्स कशा पद्धतीने नॅचरली स्प्रेड होत आहेत। ओके, आणि मी त्याचा एक छोटा सर्कल हाफ सर्कल काढलेला आहे आणि तो कशा पद्धतीने मी त्याचे फ्लावर्स काढते ते बघा, अगदी साधा आणि सोपा आहे। ओके, सो मी राऊंड अर्धचंद्रामध्ये हा डॉट्स ठेवत गेलेले आहे आणि जोपर्यंत ठेवते तोपर्यंत नॅचरली ते स्प्रेड होत आहेत आणि ब्लू स्टिकनेस ते खालच्या दिशेला मी ओढते आणि नॅचरली ते त्याचे स्प्रेड होतात आणि नॅचरली त्याचा लुक असा फ्लावर सारखा येणार आहे। अगदीच पाकळ्या त्याचे नॅचरली अशा वेगवेगळ्या पद्धतीने फुलून जाणार आहे। त्याच्यात मी व्हाईट नेल पेंट ही ॲड केलेली आहे, व्हाईट पॉलिश ॲड केलेला आहे, व्हाईट पॉलिश ही नॅचरली स्प्रेड झालेली आहे। ओके, आणि मग अजून एक आपण एक बोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावरही व्हाईट नेल पेंटने मी छोटासा सर्कल काढलेला आहे। ते बघा, तुम्ही बघू शकता कसे छान फेदर्स रेडी झालेले आहेत, पाकळ्या किती सुंदर त्याच्या आलेल्या आहेत आणि अगदीच एक बोट घेतला तुम्ही लगेचच तोच बोट तुम्ही क्युअर करायचा आहे। दुसरं बोटावर अप्लाय करेपर्यंत इथे सगळी खिचडी होऊन जाईल, त्यामुळे हे बोट कंप्लीट झालंय लगेच क्युअर करायचं, मग दुसरं बोट घ्यायचं आहे। कारण की मग तुम्ही असं विचार कराल की सगळ्या बोटांना ब्लूमिंग जेल लावून मग डॉट डॉट करून जर मी आर्ट करायला गेली तर सगळीकडे आधीचं बोट म्हणजे जे असणार आहे किंवा आर्ट असणार आहे ते विस्कटून जाणार आहे। ह्या बोटालाही मी तसंच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यात मी पिंक कलर किंवा सिल्वर कलर यूज करणार आहे, पिंक कलर नाही सिल्वर कलर ग्लिटर असतो ना तो मी यूज केलेला आहे। ह्याच्यातही व्हाईट कलरचं मी नेल जेल पेंटने ॲड केलेले आहे आणि असं छान फेदर काढलेलं आहे। मी ओव्हरऑल सगळ्या बोटांना छान असे ब्लूमिंग आर्ट केलेलं आहे आणि त्याचा लुक तुम्हाला लास्टला बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतातच आहात। आता काहीच वेळ राहिलेला आहे तुम्हाला फायनल लुक मिळण्यासाठी आणि ह्या बोटाला मी सर्कल केलेला आहे आणि तोही इतका सुंदर झालेला आहे, त्याचंही आर्ट इतकं छान झालेलं आहे। बघा, पहिला जो डॉट ठेवला आहे तो किती छान स्प्रेड झालेला आहे। त्याच्यानंतर मी टॉप कोट लावलेला आहे आणि तो 60 सेकंडवर मी क्युअर केलेला आहे 2 वेळा आणि मग लावलेलं आहे क्युटिकल ऑइल आणि अशा पद्धतीने हे नेल आर्ट रेडी झालेलं आहे। किती सुंदर दिसतोय। जे रिंग फिंगर आहे त्याला मी बेसला लाईट कलर वापरलेला आहे आणि बाकीच्या फिंगरला मी डार्क कलरचा राणी कलर वापरलेला आहे आणि हे आपला फायनल लुक आहे। थँक्यू। जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा।